एक वेळ आम्हाला गुंड म्हटलेलं चालेल, पण आम्हाला शंड म्हटलेलं चालणार नाही. त्यामुळे निश्चितपणे आम्ही सगळेजण त्या विद्यार्थ्यांच्या पाठी उभे आहोत. सन्माननीय अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जाऊन आम्ही त्यांना भेटून पण आलो आणि आजही आम्ही ठामपणे त्यांच्या पाठी उभे आहोत. मोठ्या प्रमाणात मारहाण झाली. आज देखील जे विद्यार्थी आहेत ते ठाण मारून आहेत. आंदोलन देखील अजून सुरू आहे. त्यांची एकच मागणी की राजीनामा दिला पाहिजे. ना दिलंच पाहिजे ना, शेवट अकाउंटेबिलिटी पाहिजे ना. म्हणजे कोणी उठतं काहीही करतं आणि त्याला कोणीच अकाउंटेबल नाही. मला असं वाटतं हे अत्यंत चुकीचं आहे. म्हणजे सरकारमध्ये कोणीतरी तर अकाउंटेबल पाहिजे. घटना घडतात पण जबाबदारी कोणाचीच निश्चिती होत नाही जबाबदारीची. हे अत्यंत सिस्टीम मधलं भयानक चित्र आहे. काही सोशल मीडियावर व्हिडिओ देखील व्हायरल होते. ते पोलिसांच्या नावाची पट्टी नव्हती, जे सिम्बॉल असतं ते देखील नव्हतं. मला असं वाटतं पोलिसांनी पोलिसांप्रमाणे वागावं, गुंडांप्रमाणे वागू नये. हे त्यांना शोभत नाही. शेवट ते सरकारला जबाबदार नाहीये, ते भारतीय घटनेला जबाबदार आहेत. हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. दिल्ली पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यास सुरुवात झालेली आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून या सगळ्या आंदोलकांची नाही, ही नेहमीची मोडस ऑपरेंटी आहे पोलिसांची. नंतर गुन्हे दाखल करायचे, त्यांना केसेसमध्ये अडकवायचे, त्यांचे पासपोर्ट आहे. मला असं वाटतं एक काल का परवा मी नरेंद्र मोदींचं भाषण ऐकत होतो आणि त्याच्यात ते पंतप्रधान त्यावेळेचे मनमोहन सिंग यांना सल्ला देत होते की लाठीचार्ज कसे तुम्ही करता, लाठीचार्ज करणं चुकीचं आहे वगैरे. मला असं वाटतं एकदा स्वतःचं भाषण त्यांनी स्वतः ऐकलं पाहिजे. काल काँग्रेस जनता पार्टीचं शिष्टमंडळ म्हणजे दोघं जण जे.पी. नड्डा यांची भेट घ्यायला गेले. तर जे.पी. नड्डांनी सांगितले की आम्हाला वेळ पाहिजे, आम्ही तुमच्या मागण्यांवरती विचार करू, मात्र त्यांना वेळ पाहिजे. अजून किती वेळ पाहिजे? कारण का 22 जण गेले 20 दिवस काय करत होते? मग गेले 20 दिवस काय करत होते? मला असं वाटतं. आणि ही गोष्ट फक्त दिल्लीतच घडत नाही, ह्या गोष्टी मुंबईतही घडत आहेत. आपल्याला माहित असेल चेंबूरमध्ये एक अत्यंत दुर्दैवी अशी घटना झाली होती. त्या घटनेमध्ये एका चिमुरड्याचा झाड पडून मृत्यू झाला. चालता चालता एक माणूस गटारात पडला आणि गटारात त्याचा मृत्यू झाला. याही घटनेला महानगरपालिकेने कोणावरही जबाबदारीची निश्चिती केली नाही. त्याच्यानंतर एक अहवाल बनवला, तोंडाला पानं पुसणारा, आणि त्याच्यामध्ये सांगितलं की ह्याला कोणीच जबाबदार नाही. मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टींविरुद्ध, म्हणजे या घटना आहेत फक्त, तर या घटना नाही तर ही सिस्टीमचं फेल्युअर आहे. आणि म्हणूनच उद्या सकाळी 11 वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आझाद मैदानावर आम्ही आंदोलन करतोय. ज्या महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे, ज्या अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे त्या लहान मुलाचा मृत्यू झाला, एक माणूस गटारात पडला, त्यानंतर सुद्धा कुठल्याही अधिकाऱ्यावर कसलीही कारवाई झाली नाही. एक थातूर मातूर दंड त्या कंत्राटदारांना रिकमेंड करण्यात आला, तोही अजून त्यांच्याकडनं वसूल केला गेला नाही. पण जो अधिकारी 11 वर्ष त्या गार्डन डिपार्टमेंटवर बसून आहे, त्या अधिकाऱ्यावर अजूनपर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही. आमचं उद्याचं आंदोलन हे फक्त त्या अधिकाऱ्याच्या विरोधात नाही, तर जबाबदारी निश्चिती न करणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध आहे. त्यामुळे आपल्या माध्यमातून माझं सर्व मुंबईकरांना आव्हान आहे की नुसता हा महानगरपालिकेचा विषय नाहीये, हा व्यवस्थेचा विषय आहे. ज्या व्यवस्थेमध्ये कोणीच जबाबदार नाही अशी जी व्यवस्था उभारडा करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे, त्या व्यवस्थेच्या विरोधातलं उद्याचं आंदोलन आहे. तर आपण सगळ्यांनी आपल्या माध्यमातून मी विनंती करतो, मुंबईतल्या सर्व नागरिकांना, सर्व विद्यार्थ्यांना, सर्व लोकांना की उद्या 11 वाजता आपण हे व्यवस्थेविरुद्धचं आंदोलन आहे हे करण्याकरता आपण या, असे मी आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती. महापालिका आयुक्तांना तुम्ही पत्र लिहिलं होतं की या त्या पत्राचं उत्तरही आम्हाला देत नाही, ना आम्हाला कुठली चर्चा करायला बोलवत. फक्त त्यांचा म्हणजे हे मोदींपेक्षाही आयुक्त मोठे झाले. मोदींना तर युगो आहे, पण मोदींपेक्षाही मोठा युगो भिडेन आहे असं मला वाटायला लागलं. काल संदीपजी दादरमध्ये नीटच्या विरोधात पेपरफुटीच्या प्रकरणामध्ये आंदोलक पाहायला मिळाले. तरुण विद्यार्थी होते, त्यांच्यामध्ये एक बॅनर औरंगाबाद जिल्ह्याला पाहायला मिळाला.
प्रश्न उपस्थित होता. काय काय औरंगजेबाचा बॅनर पाहायला मिळाला, फोटोचा मला होर्डिंग वाटतं पण. मी तरी बघितला नाही. संदीपजी तुमच्या या माझ्या इथे जी मुलं आलेली ना, जी इथे उभी होती, ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देत होते ना, बाबासाहेब आंबेडकरांच्या घोषणा. आता हे सगळं सांगतील की याच्यामध्ये ISI आहे, चायना आहे, हे आहे, ते सगळं आणतील. पाकिस्तानच्या अँगल हा, पाकिस्तान आहे, सगळं आहे. उद्याच्या आंदोलनामध्ये कोणते कोणते युक्रेनचे पण लोक असू शकतात. संदीपजी मला असं वाटतं आपल्या जो घरी एखादा मुलगा आपला चिडला ना, तर त्याला आपण काठीने बदडत नाही, त्याची आपण समजूत घालतो. तुम्ही दरवेळेला विद्यार्थ्यांना मन की बात सांगताना हेच पंतप्रधान आहेत ना, परीक्षा कशी द्यायची, काळजी कशी करायची, अभ्यास कसा करायचा, हा शहाणपण शिकवता ना. मग त्याच विद्यार्थ्यांवर काल लाठी उगारताना काही वाटलं नाही तुम्हाला? त्यावेळेला तुमची संवेदनशीलता कुठे गेली?